पूर्वी जर विचार केला आपण तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या काही स्पर्धा आपण ऑर्गनाईज करायचो त्या बहुतांश स्पर्धा या नेहमीच अशोक राऊत साहेबांना कव्हर केलेल्या होत्या. मात्र नक्कीच आता मात्र ओपनच्या फील्डच्या दिशेने त्यांची वाटचाल आहे आणि खूप चांगली पंचगिरी, मग ते संपूर्ण पालघर जिल्हा असू दे, ठाणे जिल्हा असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील आज ते अनेक स्पर्धा कव्हर करतायत. या ऐकूया आपण या उर्वरित 5 षटकांसाठी आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. नक्कीच दोन्ही संघासाठी सूचना असेल 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये पडल्या पाहिजे. पंचांनी देखील लक्षात ठेवायचं. टायमर सुरू आहे. कालचा दिवस वेगळा होता, मात्र आजचा अतिरिक्त सेमीफायनल आणि फायनल आपल्याला सामना खेळवायचा आहे. आजचा दिवस वेळेचं बंधन सर्वांना असेल, विनंती असेल सर्वांना. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपन्न नाही झाल्या, अतिरिक्त वेळ घालवला तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणण्याचं काम आयोजक करतील. नक्कीच सन्माननीय आदरणीय उमरामध्ये गोरदे खेळाडू आणि अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे सर जितेंद्र नाईक सरांना विनंती करतो आपण प्लीज मंचावर या. प्लीज आपण स्कोरबुक बघतो त्यांच्या वतीने 23 गाव आणि नक्कीच जी बाहेरील स्पर्धा असते त्यांच्यासाठी स्कोरबुक अवेलेबल त्यांच्या वतीने ते करतात. त्यांना विनंती करतो जितेंद्र नाईक साहेब. पहिला सामना नक्कीच पहिला चेंडू घेऊन येतील टेनिस जगतातील एक नामांकित खेळाडू रमाकांत ठाकूर, रमा ठाकूर, प्रमोद आणि महेंद्र पाटील. सामन्याला सुरुवात. पंचांचा अतिरिक्त इशारा. अशोक राऊत आणि गुणेश म्हात्रे. पहिला चेंडू बादशाह मैदानावरती. स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस असेल. कालचा दिवस जबरदस्त सामने बघायला मिळाला. आज देखील चांगला हाफ तुम्हाला बघायला मिळतील. चांगले संघ आज देखील आहेत. टायमर सुरू. अतिरिक्त पहिल्या चेंडूवरती अपील आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. चांगली सुरुवात ओळा संघाची. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडीबाद. चांगली सुरुवात होताना दिसते. मात्र नक्कीच आजचा विकेटचा सिलसिला चालू राहील. नक्कीच पहिल्या चेंडूवरती गडीबाद झाल्यानंतर जबरदस्त इथे उत्सव साजरा केला जातोय ओळा संघाचा. नक्कीच ओळा संघ त्यांची स्पर्धा आयोजित, मी देखील तिथे 2 दिवस होतो. मात्र त्या स्पर्धेला आपले आगरी गायक जगदीश पाटील लाईव्ह देखील आले होते. समोर स्टेजवरती त्यांचा 1 तासाचा त्यांचा कार्यक्रम होता आणि 1 तासाने त्यांनी धमाल मस्ती केली आम्ही आणि देखील डान्स देखील नाचलो देखील आम्ही. आणि नक्कीच त्यांच्या मुखातून चांगली आपली आगरी गाणी ऐकायला मिळाली. जगदीश पाटील साहेब आपले गायक आहेत, आगरी गायक आहेत. ओळा परिसरात ते राहतात आणि तोच ओळा संघ पहिला सामना खेळण्यासाठी फिल्डिंग करत आहे. रमाकांत ठाकूर रिलेचा दुसरा चेंडू आजचा रमाकांत ठाकूर यांचा समोर फेस केला होता प्रमोद यांनी आणि लगेच लेगबीपूरच्या साहाय्याने पहिल्या इथे गडी बाद झाला होता. कमी वेळामध्ये गडी बाद झाला. बॅटला चेंडू फरसा करतोय.
पहिली धाव पूर्ण करतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. पॉवर प्ले शतक आहे. मात्र मैदानाचा कुठे डिक्लेअर झोन आहे तिथे पंचांना विचारून घ्यायचं दोन्ही संघांनी, ओवळा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव. महेंद्र पाटील चेंडू खेळतोय. मगाईचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि तो सोडणार नाही. आणखीन एक गडी बाद. ज्ञानेश्वर आहेत. कमॉन डीजे. क्रिकेटचा हंगामा सुरू आहे. भरपूर ठिकाणी ओपन स्पर्धा देखील सुरू आहेत. 40+ देखील स्पर्धा सुरू आहेत. आणि मुर्दा गावात देखील आज आगरी कोली युवा चषक देखील आज तिथे ओम ब्रह्मदेव गोडदेव युवा संघ खेळणार आहे. त्यांना तिसरा सामना देखील, त्यांना देखील शुभेच्छा असतील. पहिला सामना सुरू आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. काय सुरुवात बघा. कुठला देवाचं दर्शन करून आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रमोद बाद, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू देखील गडी बाद. महेंद्र पाटील, प्रमोद पाटील बाद झालेले आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण जास्त टाइम टिकतं, चांगली खेळी करतोय, जास्तीत जास्त धावा बनवतोय, तोच ठरणार या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. कालचा दिवस पहिलाच सामना 79 धावा, त्याच्यामध्ये जोनसची हाफ सेंचुरी 68 धावा त्यांनी केल्या होत्या. 6 षटकार 4 चौकार त्यांनी मारले होते जोनस यांनी. कालचा दिवसातील हायेस्ट स्कोर धावसंख्या ते उभारली होती महेंद्र संघाने. पुढचा चेंडू पंकजसाठी. अगदी चेंडू ऑनशॉटला अगदी समोर खेळतात. उत्तम आहे तिथे आणि चांगली फिल्डिंग उत्तम मार्फत. उत्तम ठाकूर आहेत आणि नक्कीच चांगले कलाकार आहेत आणि आपल्या मराठी वाहिनीवरती छोट्या मोठ्या भूमिका साकार असतात. ते आम्ही देखील सांगतो अभिमानाने, हा माझा मित्र आहे. मात्र आज क्रिकेटच्या भूमिकेमध्ये आहेत ते. आज मोठी भूमिका आहे, 1 तासाची भूमिका आहे या मॅचमध्ये आणि चांगली भूमिका करावी लागेल या मॅचमध्ये. पहिला सामना सुरू आहे. पहिली ओव्हर देखील सुरू आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. दिलीप आहेत आणि चेंडू उचलेपर्यंत सुंदर फिल्डिंग. एकच धाव, मात्र एक धावासाठी झगडा लागतात. पॉवर प्ले शतक सुरू आहे. गॅप भरपूर, 3 खेळाडू बाहेर आहेत. ज्ञानेश्वर, मिलिंद पाटील आणि चंद्रशेखर ओवळेकर हे 3 खेळाडू बाहेर आहेत. येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये किती धावा बनवतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. सुरेख चेंडू, तितकाच चेंडूला मान सन्मान दिला. चेंडू उचलेपर्यंत चंद्रशेखर ओवळेकर थोडीशी मिसफिल्ड, मात्र याचा फायदा ओम ब्रह्मदेव गोडदेव घेतोय आणि या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा.
आणि कालचा दिवस अलंकार तरे आपल्या या सीझनमध्ये 400 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या होत्या. आणि नक्कीच नितीन हजारे यांनी देखील काल हॅट्रिक घेतली. ते देखील चांगली नोंद झाली आपल्या ऑफिशियली आपल्या अग्रिकोली समाज संस्थेमध्ये. मात्र काल जोरात संधी होती. आणि कालचा दिवस जो होता, काल सन्माननीय रवींद्र नामदेव पाटील आले होते इथे आणि त्यांच्याकडून षटकाराला 500 हॅट्रिकला 500 रुपये आणि त्यांनी एक मोठं बक्षीस लावण्याचं काम केलं होतं. वाईट साईड पंचांचा येतोय अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय. रवींद्र नामदेव पाटील यांनी देखील काल होंडा शाईन त्यांनी बक्षीस लावलं होतं आपल्या स्पर्धेला. न्यू होंडा शाईन बघा 6 चेंडू 6 षटकार जो मारेल त्याला देखील बक्षीस होतं काल. मात्र आज उपस्थित नाही येते तुमच्याकडून ना. आणि नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स त्यांच्या वतीने सर्वगुण संपन्न मॅन ऑफ द सिरीज बॅट देखील आहे. नक्कीच कोण ठरतोय त्या बॅटचा मानकरी. थोडीशी मिसफील्ड मात्र लगेच संधी साधतात दोन्ही बॅटर निलेश आणि पंकज. कालचा दिवस देखील बऱ्याच जणांनी इथे हजेरी लावली, आपल्या स्पर्धेसाठी भेट दिली. आज देखील भरपूर जणांची भेट होईलच. नाश्ता सुरू आहे, कोण नाश्ता करायचा बाकी असेल प्लीज नाश्ता करून घ्यायचा आहे. कालचा दिवस पुणेरी मिसळ जबरदस्त होती, आजचा देखील नाश्ता जबरदस्त आहे. चेंडू लागतो पायाला, नक्कीच कशा पद्धतीने धाव असेल, बॅटला चेंडू लागतोय, एक धाव पूर्ण करतात. अगदी पिचच्या मधोमध चेंडू राहिला, धावा सुरू आहेत मात्र एक एक दोन दोन धावा सुरू आहेत. मात्र अपोजिट आपला संघ कुठला आहे, ओळा संघ आहे. एका बाजूला मीरा भाईंदरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला ठाणे महापालिकेचा संघ आहे. मात्र तुम्हाला एवढा संदेश देईल, काल पण संदेश तुम्हाला दिला होता, संपलं इलेक्शन आता जपा रिलेशन. बऱ्याचशा स्पर्धा बाकी आहेत. पुढच्या हप्त्यामध्ये देखील आपल्या मंडळाची मीटिंग होणार आहे. पुढील 4 स्पर्धेला ड्रॉ देखील तिथे होणार आहे आणि दमन स्पर्धा देखील आहे. कुंदाने तयारी केलेली आहे. कुंदाने 2 गाड्या बुकिंग करून ठेवलेल्या आहेत, एक यायला एक जायला. सुरेख सामना सुरू आहे, पहिला सामना सुरू आहे. सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला होता चंद्रशेखर होळेकर, एक एक धावा यॉर्कर चेंडू होता. मात्र हा चेंडू खेळताना सावधगिरी बाळगतो निलेश. मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ओम ब्रह्मदेव गोर्धे संघाने. जेम्स बॉन्ड राई संघाला हरवलं होतं, जयधारे मुर्दा संघाला हरवलं होतं. मात्र अंतिम सामन्यात संघ पोहोचला होता. मात्र अंतिम सामन्यात त्यांची थोडी कामगिरी कमी पडली आणि त्यामध्ये आर के मोरवा संघ फायनल मारली, त्या संघाने फायनल मारली होती. सुरेख फटका आहे, निले पंकजांच्या बॅटमधून आलेला फटका. सुरेख क्षेत्ररक्षक होते ज्ञानेश्वर यांची. धाव संख्या धावफलकावर झाल्या त्या 12 धावा झालेल्या आहेत. उष्ण देखील ऊन देखील वाढलेलं आहे. मात्र फिल्डिंग करत असताना वॉर्मअप करायचं आहे, ग्लुकोंडीचं पाणी प्यायचं आहे आणि कमीत कमी एक केळं खाऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लो फुटो चेंडू होता, बघायचा आहे रमा ठाकर चेंडू अडवतोय, चांगली फेकी मात्र सुंदर. एकच धाव समाधान, एक एक धावासाठी झगडतात. अजूनही मोठे फटके आले नाही आहेत. त्याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी, चांगलं टप्पा, चांगलं नियंत्रण. रमा ठाकूर आणि चंद्रशेखर देखील तेच करतोय. मोठे फटके अडवण्याचं काम नक्कीच ओळा संघ करतोय. अगदी मोठा खेळला होता. मात्र नक्कीच ही धाव कशा पद्धतीने असेल, लेग बेच्या रूपाने धाव पूर्ण करतोय ओम ब्रह्मदेव गोर्धे संघ. पंकज निलेश खेळत असताना मात्र शतक संपलेल्या दुसरं, धाव संख्या 14, गडी बाद 2. नाईक सरांना विनंती करतो, आपला हा मान सन्मान स्वीकारायचा आहे नवघर संघाच्या वतीने
नवघर गावाच्या वतीने आणि आपले नक्कीच आपल्या आगरी समाजाच्या वतीने जिथं आपण बघतोय मराठी स्कोरबुक अपडेट आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आम्हाला स्कोरबुक देतात आणि नक्कीच अपडेट चांगलं येतं. धन्यवाद नाईक सर, धन्यवाद. मात्र वेळेचं बंधन आहे. ओळा संघ तुम्ही चर्चा करा, चर्चा केलीच पाहिजे. नक्कीच चर्चा होगा तो खर्चा होगा. मात्र इथे आयोजकांचा वेळ खर्च करू नका, ही तुम्हाला विनंती असेल. 4 ओव्हर 20 मिनिटात झाली पाहिजे. नक्कीच आणखीन एक सत्कार वेतुस्कर सर, त्याने जगतातील एक नामांकित व्यक्तिमत्व, एक नामांकित खेळाडू आणि एक ज्येष्ठ पंच आणि नक्कीच महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. पंचगिरी असू दे, एस टी रक्षक असू दे, गोलंदाजी असू दे, बॅटिंग असू दे, सर्वगुण संपन्न एक टेनिस जगतात. कॅमेरामॅन अमोल वेतुस्कर सर, त्यांचा देखील विशेष सन्मान माहिती शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन नवघर संघाच्या वतीने, नवघर ग्रामस्थांच्या वतीने. चेंडू हवेमध्ये मात्र हातचा दिवसातील पहिला षटकार पंकजच्या बॅटमधून निघतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघा खेळत असताना आहेत. मात्र या षटकाराने धावसंख्या झालेली ती 20 धावा. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेचा ओळा संघ. वेगवान चेंडू होता, मात्र जबरदस्त एसटी रक्षक एफर्ट, चांगला एफर्ट आहे. काही धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. दिलीप पोयती, सतीश ठाकूर एसटी रक्षकात सुंदर कव्हर ड्राईव्ह बघतो आपण. किती धावांचा फटका असेल. एकदा कंप्लीट झाले आहेत. मिलिंद चेंडू उचलेपर्यंत थोडे उशीर करतोय. चांगली फेकी त्यांच्या मार्फत येता आले दिसते. मात्र चांगला बॅकअप करतात आणि काही धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा वाचू शकत नाहीये आणि 2 धाव्यांनी संघ जातोय ओम ब्रह्मदेव गोडदेव 22 या धावेवरती. धावा देखील कुंदन आता वाढत चाललेल्या आहेत. ऊन देखील वाढत चाललेला आहे. मात्र कालचा हायेस्ट धाव संख्या 79 धावा. आज त्यांचा रेकॉर्ड कोण ब्रेक करणार आहे. आपल्या गावातील समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. झेल सुटतोय बघा. साहेबांचं आगमन झाल्यानंतर तिथे समोर झेल आला होता आणि तो झेल पडला, डोक्यावर हात मारला, काय केलं तू हे. मात्र तू कॅच नाही मॅच सोडले असं बोलतात ते. मात्र येणाऱ्या काही चेंडूवरती काही वेळमध्ये पंकज काय करेल आपल्या संघासाठी. आणि या 2 धावांनी संघ जातोय 24 या धावावरती. 24 धाव फलकावरती. गडी बाद 2. पहिला सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना ओम ब्रह्मदेव गोडदेव अगदी समोर आमच्या फटका खेळतात. किती धावांचा फटका असेल. चेंडू अडवतात. चांगली फिल्डिंग रमा ठाकूर यांची, चांगलं एफर्ट. प्रथम टॉस जिंकून ओळा संघाने फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग करत असताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ 26 धावा, 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी जोरदार फटका खेळला होता. कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. किती धावांचा फटका असेल चंद्रशेखर ओवळेकर. थोडी मिसफिल्ड. पुन्हा एकदा संधी. नक्कीच या चेंडूवरती, या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 28. मात्र ह्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या. 14 धावा दिलीपला आल्या. याचं मुख्य कारण झेल पडला, एक षटकार आला.
धावसंख्या 28, 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. धावसंख्या 28 आणि 28 धावा करत असताना 2 गडी बाद झाले आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदे वर्सेस ओळा संघाचे. जबरदस्त नक्कीच सुस्वागतम आगमन झालेलं आहे जुतरंग संघाचं. मात्र नितुंद संघ बोलला तर कलाकारांचं गाव आहे. त्यांच्या गावात विविध प्रकारचे व्यक्तिमत्व तुम्हाला सापडतील. CA, डॉक्टर, वकील आणि नाट्य कलाकार, डान्सर, मूर्तिकार, कलाकार सर्व सापडतील. सुंदर फटका. मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त उचली घेतोय, चेंडू निघून जातोय. दन 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 सीमारेषा बाहेर मिळतील 4 धावा. कालचा दिवस घोडबंदर संघ अंतिम सामन्यात पोहोचलेल्या त्या संघाचं देखील अभिनंदन. आणि चांगली संधी आली होती घोडबंदर संघाला हरवण्याची. बालकुम संघ चूक करतोय. 6 चेंडू 6 धावा बनवण्याचं त्यांना फक्त बॅटला चेंडू लावण्याचं काम करायचं होतं. मात्र ते जास्तीत जास्त मोठे पटके खेळायचा प्रयत्न होते आणि त्या गडबडीमध्ये त्यांचे विकेट देखील पडल्या आणि अशा प्रकारे बालकुम संघ पराभूत झाला आणि नंबर 3चं पारितोषिक त्यांनी पटकावलं आणि घोडबंदर संघ अंतिम सामन्यात पोहोचला. मिलिंद सुरेख अप्रतिम चेंडू अगदी दांडी गोल. आणखीन एक गडी बाद. परतावं लागेल निलेशला. मीरा भाईंदर फायर ब्रिगेडचे अधिकारी जय पाटील जसे मैदानात उतरले त्याने लगेच त्यांचं प्रेम ओतून आलं बघा. महेश पाटील यांच्याकडून षटकाराला 500 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर यांच्याकडून एक चांगली बॅट, तुमच्या आवडती बॅट तुम्हाला डायरेक्ट कारखान्यात घेऊन जातील ते. आणि तुम्हाला जी पाहिजे ती 6 चेंडू तुम्ही कसे षटकार मारा 3, ही देखील तुम्हाला संधी आहे. बॅक टू बॅक नाही आहे. कसे पण तुम्ही 6 चेंडू 3 षटकार मारा. जय मल्हार स्पोर्ट्स डायरेक्ट कारखान्यात तुम्हाला घेऊन जातील. बॅट घ्या कुठली पाहिजे ती आणि खेळायला पण पुन्हा या. ही सुवर्ण संधी आहे. चांगला प्रयत्न सुरू आहे. षटकाराला 500 रुपये महेश पाटील यांच्या मार्फत. एक धाव बघायचे आणि दुसरी धाव. धावा सुरू आहेत. मात्र 4थं शतक सुरू असताना धाव संख्या झालेली ती 34 धावा. धाव संख्येत 34. मात्र जबरदस्त धावा सुरू आहेत. गडी देखील बाद झालेले आहेत. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. मात्र चांगला प्रयत्न होता. यष्टीरक्षक सावकाश जरा बॅलन्स सांभाळा. 2 धावा असतील. सुस्वागतम. आणि नक्कीच आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलासजी म्हात्रे साहेब आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत करूया नवघर ग्रामस्थांच्या वतीने, नवघर 40+ वतीने आणि नक्कीच आपल्या आगरी समाजाच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलासजी म्हात्रे. आणि नक्कीच दांडी गोल. चेंडू खाली राहिला. चांगला प्रयत्नामध्ये होते जय पाटील. अंदाज घेता आला नाही. चेंडू खाली राहिल्यानंतर अगदी चेंडूवरती आणि आणखीन एक गडी बाद. धाव संख्या 36 धावा झाल्या. 36. लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच धावा देखील सुरू आहेत. विकेट देखील पडत चाललेले आहेत. मात्र एका बाजूनी ओम ब्रह्मदेव गोडदे धावा बनवतोय आणि दुसऱ्या बाजूनी
ओळा संघ गडी बाद करतोय. धावा सुरू आहेत मात्र कुंदन जोडी जमत नाही. ते जोडी जमत नाही याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 बोल्ड झालेले आहेत, निलेश आणि जय पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जातोय 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 डिझन मध्ये, मिळतील 2 धावा. वेलकम टू मल्लास फूड। अभी अपने 26 जनवरी आने वाली है। लास्ट टाइम में से फिर से अपना ऑफर चालू होने वाला है 20 जनवरी से लेकर 26 जनवरी से। ये पे डबल बेड का बैग आपको सिर्फ मिलेगा 1999 में। जिस किसी को भी माल चाहिए पूरा स्टॉक भरा हुआ है, आप देख सकते हो पूरा स्टॉक भर के रखा हुआ है। जिस किसी को भी डबल बेड का बैग चाहिए तो आप डायरेक्टली दुकान पे या फिर शॉप पे आ सकते हो, आपको जैसा चाहिए वैसे बना के मिल जाएगा। और जो कोई लाइक और शेयर और कमेंट में ग्लोव्स लिखेगा तो उसके लिए हम लोग स्पेशली उनको गिफ्ट में ग्लोव्स दे देंगे। और जिस किसी को भी चाहिए तो आप डायरेक्टली मल्ला स्पोर्ट में आ सकते हो, नीचे कॉन्टेक्ट नंबर दिया हुआ है, आपका बैट आप बुक कर सकते हो, ऑनलाइन भी अवेलेबल रहेगा ये। थैंक यू। देण्याचं काम जे दोन्ही बॅटर करतील, नितीन नाईक आणि नक्कीच चांगले साथ पंकजच्या आतापर्यंत बॅटमधून एक षटकार निघालेला आहे. 2-2 धावांचे भरपूर फटके निघालेले आहेत. धाव संघ झालेले 38 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. शेवटची ओव्हर सुरू आहे आणि शेवटचे 6 चेंडू ज्ञानेश्वर समोर आहेत पंकज पाटील. पुलटा चेंडू आणि फटका बसतोय आणि सुंदर झेल टिपतो मिलिंद पाटील. आणखीन एक गडी बाद, पंकजला परतावा लागेल. ओळा संघ फिल्डिंग करत असताना जबरदस्त फिल्डिंग सुरू आहे, गोलंदाजी सुरू आहे. मात्र होऊ द्या जगदीश पाटील यांची गाणी. वेलकम जितेंद्र संघ आणि नक्कीच दहिसर संघाचे काही खेळाडू आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्था स्पर्धा क्रमांक 9 सुरू आहे बादशाह मैदानमध्ये नवघर गावामध्ये. आणि नक्कीच आयोजक प्रायोजक नवघर ग्रामस्थ आणि नवघर 40+ संघ. सामना सुरू आहे, जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला भेटतोय आणि जबरदस्त गर्दी आज देखील तुम्हाला दिसणार आहे. अपील केली होती मात्र इथे बॅटर सुरक्षित आहे आणि नक्कीच ही धाव कंप्लीट आणि लेगबाचा इशारा देखील. धावा सुरू आहेत मात्र धावा करत असताना आतापर्यंत 4 गडी बाद झालेत, 5 गडी बाद झालेले आहेत ओमरामध्ये गोडू संघाचे. आणि धाव संख्या या लेगबाईजने 39 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत भरपूर. मात्र या चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागेल. नितीन आहेत, चांगले बॅटर आहेत. रामभाऊ या, चांगली संधी होती मोठा फटका खेळण्याची आणि निते नक्कीच थोडे कमी पडले नितीन. मात्र हा फटका बॅट मध्ये का बसला नाहीये, फसवा चेंडू होता. मात्र एक धाव कंप्लीट. मात्र हा चेंडू बॅट मध्ये आला असता ना तर कदाचित ते कंपाऊंडच्या बाहेर गेला असता. भावेश स्ट्राइक वरती. सुरेख अप्रतिम चेंडू बॅट खाली लागते. मात्र इथपर्यंत साऊंड आला होता पण बॅट लागली खाली, पिचवर बॅट आपटल्यानंतर इथपर्यंत आवाज आला. अपील देखील केली होती. 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका.
आणि आणखीन संधी आली होती मोठा फटका खेळण्याची, मात्र वाईटचा इशारा पंचांमार्फत येतो. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाला. काहीसा कान मंत्र देतात. दोन चेंडूमध्ये कमीत कमी धावा आणि दोन चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा. प्रयत्न सुरू आहेत. चेंडू हवेमध्ये फटका अगदी फसलेला आहे. रमा ठाकूर सोडणार नाहीये. आणखीन एक गडी बाद परतावं लागेल भावेशांना. पाटील गायक, आपला आगरी गायक आहे, त्यांची देखील गाणी आपण विविध कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय. आणि की तोच जगदीश पाटील ओवळा संघावर आयोजित स्पर्धेमध्ये देखील आला होता. अंतिम षटकातील अंतिम चेंडू धाव संख्या झाली आहे ती 41 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅटर मुकेश पाटील. अक्षर चेंडू जातो, बॅटला फरशे करतो, चेंडू जातो डी झोन मध्ये. दोनच धावा मिळतील आणि या 2 धावेने ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ पोहोचतोय 43 धावावरती. मात्र 44 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये. ओवळा संघ पहिला सामना सुरू असताना जबरदस्त सामना तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आजचा दिवस, कालचा दिवस जबरदस्त लक त्यांचं होतं घोडबंदर संघाचं. काल असं वाटलं होतं घोडबंदर संघ सेमीफायनल सामन्यात पराभव होईल की काय, मात्र अक्षयशा चांगली गोलंदाजी केली. विक्रम गरजाने कॅप्टनगिरी चांगली केली आणि जबरदस्त अलंकाराने देखील चांगली गोलंदाजी केली होती. 12 चेंडूत 15 धावांची गरज असताना अलंकारने फक्त 4च धावा दिल्या होत्या. वेलकम टू मल्लास फूड. अभी अपना 26 जनवरी आने वाली है. लास्ट टाइम जैसा फिर से अपना ऑफर चालू होने वाला है. 20 जनवरी से लेके का बैट आपको सिर्फ मिलेगा 1999 में. जिस किसी को भी माल चाहिए, पूरा स्टॉक भरा हुआ है. आप देख सकते हो पूरा स्टॉक भर के रखा हुआ है. जिस किसी को भी डबल बेड का बैट चाहिए तो आप डायरेक्टली दुकान पे या फिर शॉप पे आ सकते हो. आपको जैसा चाहिए वैसा बना के मिल जाएगा. और जो कोई लाइक और शेयर और कमेंट में ग्लोव्स लिखेगा तो उसके लिए हम लोग स्पेशली उनको गिफ्ट में ग्लोव्स दे देंगे. और जिस किसी को भी चाहिए तो आप डायरेक्टली मल्ला स्पोर्ट में आ सकते हो. नीचे कॉन्टेक्ट नंबर दिया हुआ है. आपका बैट आप बुक कर सकते हो. ऑनलाइन भी अवेलेबल रहेगा ये. थैंक यू. मी सन्माननीय सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. डिका स्पोर्ट्स कॅमेरामॅन. दादा इनिंग खत्म होने के बाद अपना जो कैमरा है ना, वो कैमरा स्टेज. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भरपूर बिझी शेड्यूल होतं. काही स्पर्धांना नक्कीच त्यांची गैरहजेरी आपण पाहिली, मात्र त्याबद्दल त्यांनी माझ्याकडे कॉल करून त्यांनी ते व्यक्त देखील केलं. क्षमस्व त्यांनी माफी देखील त्या स्पर्धांना आयोजकांजवळ मागितले आहे. इलेक्शनच्या कारणास्तव त्यांना तो वेळ मिळू शकला नव्हता. त्या कारणास्तव काही स्पर्धेमध्ये ते उपस्थित नव्हते. त्याबद्दल त्यांनी अक्षरशः क्षमा देखील मागितली होती. मात्र नक्कीच आज ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तसे सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचं आहे. त्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. इनिंग संपले आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवी. जुचंद्र मास्टर्स टीम कॅप्टन आणि दहिसर मास्टर्स टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. टीम कॅप्टन जुचंद्र आणि टीम कॅप्टन दहिसर दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या. या ठिकाणी जे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची वार्षिक फी जी आहे ती वार्षिक फी या ठिकाणी मंडळाचे सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांच्या हातामध्ये सुपूर्द केली जात आहे. नवगर मास्टर्स टीम तुमचं मनापासून आभार, धन्यवाद.
चला दहीसर टीम जुचंद्र टीम कॅप्टन आलेले आहेत. दहीसर टीम कॅप्टन मिलिंद भाऊ आला असाल तर या. वेलकम मिलिंद भाऊ, स्वागत आहे आपलं. आपणास विनंती करतोय आपण आमच्या मुख्य मंचावर या. थँक्यू डीजे. आणि मी सन्माननीय मंडळाचे सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करावी. अरे गाडी कुठे चाललंय? सर कोपऱ्यावर द्या. आयोजकांना विनंती करतोय जे काही वेलकम गिफ्ट आहे आणि बुके जे आहेत ते आपण सोबत घ्यावी. त्या खुर्च्या आणि बाईक तिकडून काढून घ्या टॉस बॉक्स मधून. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई संस्थेचे सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक ही केली जात आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना असेल. एका साईडला जुचंद्र संघ पालघर जिल्ह्यातील संघ आहे, वसई तालुक्यातील संघ, तर एका साईडला आहे गावदेवी दहीसर मुंबई परिसरातील हा संघ असेल. सर्वात आधी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं स्वागत करूया. वेलकम जुचंद्र मास्टर्स, वेलकम प्रभाकर, हार्दिक स्वागत आहे तुमचं. आणि कॅमेरामॅन हेड अँड टेल असा कॉइन आहे. सन्माननीय सहसचिव कैलाजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते तो कॉइन स्विन होतोय. 5 ओव्हरची मॅच आणि टॉस विन जुचंद्र संघ नाणेफेक जिंकलाय. अभिनंदन जुचंद्र. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धन्यवाद हेमप्रकाश पाटील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. राई गावाचा एक बुलंद आवाज मिस्टर हेमप्रकाश पाटील यांचा आवाज. टार्गेट सेट केला आहे ते तब्बल 44 धावांचा. कालचा सामना आपण आवर्जून पाहिला असेल बघा. पहिल्या सामन्यामध्ये आपण जो खेळ पाहिला होता मुर्दा वर्सेस NS भाईंदर, तब्बल 78 धावा कुठल्या होत्या. जोनसचं आपण अर्धशतक पाहिलं. 21 चेंडूमध्ये मला वाटतं 68 धावा जोनसनं काढल्या होत्या कालच्या दिवसाच्या सुरुवातीलाच पहिल्याच मॅचमध्ये. त्याच्यामध्ये 15 चेंडूमध्ये 50 धावा जोनसनं कुठल्या. पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं या मालिकेमधील. पहिला चेंडू स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय. 2 धावा मिळतील. 2 धावेनं खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन झालंय. ते म्हणजेच ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं रमा ठाकूर आणि त्यांच्या समित सतीश ठाकूर. एक काळ गाजवणारे दोन्ही खेळाडू बघा. काही स्पर्धांमध्ये नक्कीच ॲबसेंट होते. रमा ठाकूर मात्र ज्या वेळेपासून हा खेळाडू इन झालाय ना तर एक नक्कीच बदल या टीम मध्ये आवर्जून पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. शॉर्ट बॉल आहे. बॅटची कट लागून चेंडू पॉइंट लेग रिझन मध्ये. वेलकम विवेकजी पाटील डॉन साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि सतीश ठाकूरच्या विषयी म्हणायचं गेलं तर बघा सतीशचा मला तो फक्त आणि फक्त दमनचा खेळ आवडलाय. जी बॅटिंग सतीशने केली होती त्यानंतर मात्र सतीश शो जो आहे तो पुन्हा पाहायला मिळाला नाहीये. तर पुन्हा नक्कीच एक अपेक्षाच्या टीम कॅप्टनला देखील अपेक्षा असेल की सतीश शो पाहिजे आहे. ऑन द राईट चेंडूला खेळलं गेलं कारण ॲज अ टीम कॅप्टन नवनिर्वाचित कर्णधार आपण उत्तम ठाकूर यांना पाहतो. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा भरपूर आहेत उत्तम ठाकूर यांच्या की एक चांगला परफॉर्मन्स, कारण तो भरोसेमंद खेळाडू आहे. भरोसेमंद खेळाडू आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या अपेक्षा त्या खेळाडूकडून वाढतायत की कमीत कमी एक चांगली इनिंग त्या खेळाडूनं खेळायला हवी. अगोदर विचार केला रमा ठाकूरनं मला काच करून हा चेंडू पिक करायचा आहे. त्यानं जसा चेंडू आला त्याप्रमाणे त्या चेंडूला व्यवस्थित दिशा देण्याचं काम केलं गेलं. महेंद्र पाटील मगाशी आपण पाहिलं तर जयसाठी पारदर्शी केलं होतं. मल्हार स्पोर्ट्सचे ओनर खास करून आमचे हिरो हितेश पाटील यांच्याकडून. मल्हार स्पोर्ट्स नक्कीच एक ब्रँड आहे. या परिसरातील बहुतांश आपण बॅट मल्हार स्पोर्ट्सच्या पाहतोय आणि अनेक टेनिस क्रिकेट स्पर्धा ज्या होत आहेत त्या स्पर्धांमध्ये शॉर्ट बॉल आहे. पूर्णतः बॉडीला स्विंग करून खेळायचं होतं. चांगला चेंडू यावेळी हाताळला जातोय. बघा 44 आहे.
44 टार्गेट आहे, 5 ओव्हरची मॅच. म्हणजे कुठेतरी जर आपण विचार केला 9 धावा पर ओव्हरमध्ये, 9चा रिक्वायर्ड रेट तुमच्या समोर आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा गुडघ्याला बाकून स्टोक खेळला गेला. स्क्वेअर लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. मिड विकेट वरून जय आलाय. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. आणि गोडदेव या टीमच्या विषयी एक माहिती द्यायची गेली तर गोडदेव संघ इकडचा चॅम्पियन संघ आहे. 1 शॉटचा इशारा आहे पंचांचा. 1च धाव इथे मिळणार. या मैदानावर चॅम्पियन ठरलेला संघ आहे उमरमध्ये गोडदेव संघ. आज या टीममध्ये नक्कीच अमोल वेतचकर यांना आपण मिस करतोय. मात्र त्यावेळेस ज्यावेळी चॅम्पियन झाला होता गोडदेव संघ त्यावेळेस अमोल सर देखील होते. धावसंख्या झाली ती 6-5 झाले, माफ करा 1 शॉट आहे त्याच्यामुळे फक्त 5 धावा असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक 45 धावांचं टार्गेट होतं तुमच्या समोर. आणि इथून मी तर इतकंच म्हणणार की या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कुठेतरी एक चांगला धावफलक उभारणं गरजेचं होता. मात्र एक चांगलं षटक हाताळलं गेलं म्हणजे पॉवर खऱ्या अर्थाने दाखवली गेली या ओव्हरमध्ये ते महेंद्र पाटलांनी. खूप चांगलं षटक हाताळलं गेलं. फक्त आणि फक्त 5 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये. आता 24 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 39 धावा या बनवायच्या आहेत. 5 मिनिटं खेळ थांबवा. धन्यवाद. हे संपूर्ण आपण साऊंड सिस्टम पाहतोय, मंडपाची व्यवस्था आपण पाहतोय. एक थाटमाट या ठिकाणी भैया यांचा आहे. भैया याने उभारलेला हा खऱ्या अर्थानं शामियाना आहे. गोलंदाज तयार. यास्मी स्पोर्टचे प्रोप्रायटर. पहिला चेंडू अगदी एक प्रकारे म्हणायचं गेलं चाबूक स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेनं. हाय तोय खणखणीत दमदार चौकार. चांगली गाणी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे. कारण आजचे डीजे ऑपरेटर जे आहेत ते वेगळे आहेत, कालचे होते ते वेगळे आहेत. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली बसला. बघा या विकेटचं एक वैशिष्ट्य आहे. या विकेटवर असं काही एक स्पॉट्स आहे, असा काही एक ती जागा अशी आहे की त्या जागेवर चेंडू पडला की चेंडू अगदी खाली बसतोय. बऱ्याचशा विकेट आपण त्या काही चेंडूवर पाहिलेत कालच्या दिवसामध्ये. हो, यावेळेस चेंडू चांगला स्विंग झाला. आतमध्ये वळण घेतो हा चेंडू. अचंबित अक्षरशः प्रश्नचिन्हामध्ये टाकलं होतं फलंदाज सतीश ठाकूर यांना. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहुल कडून. पहिला चेंडू शॉट दिला होता आणि त्या शॉट बॉलला एक प्रकारे म्हणायचं की चपराक दिली गेली आणि खूप चांगला स्ट्रोक तो चौकार त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि त्यानंतर मात्र केलेली ही वापसी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं. फटका हवेत आहे. मागे आहे तो मिस्टर पंकज पाटील. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. मिस्टर सतीश ठाकूर आउट. सतीश ठाकूर यावेळेस बाद झाले. इनसाइड आउटचा फटका आणि तो फटका फसला गेला आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी पंकज पाटीलनं पकडला. एक महत्त्वपूर्ण विकेट सतीश ठाकूर यांची त्या ठिकाणी पडली गेली.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये माजी कर्णधार मिस्टर मिलिंद पाटील हे मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. धावा झाल्यात त्या 9 धावा. विथ द स्विन ही कलात्मक गोलंदाजी खऱ्या अर्थानं गोडदेव टीमची ताकद आहे. कुंदन, मुर्द्याच्या मैदानावर हा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. याचं कारण गोलंदाजी, जी गोलंदाजी मुर्द्याच्या मैदानावर कॉन्क्रीट विकेटवर केली होती ती खरोखरच अप्रतिम दर्जाची होती, उच्च दर्जाची ती गोलंदाजी होती. यावेळेस विथ द टो चेंडूला खेळतोय, एक धाव इथे मिळणार. जय पाटील चेंडूला उचलतायत आणि मी म्हटलं होतं बघा, ज्यावेळेस राईस संघाला पराभूत केलं होतं, मुर्दा संघाला पराभूत केलं होतं, ईस्ट अँड वेस्टची ती लढत होती, त्यावेळेस मी म्हटलं होतं की ज्यावेळेस राई आणि गोडदेव हा सामना सुरू होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की एका साईडला बॅटिंगची ताकद आहे, फलंदाजाची ताकद आहे, तर एका साईडला गोलंदाजीची ताकद आहे. ही तुम्हाला मॅच नक्कीच चांगल्या रंगात पाहायला मिळेल. आणि त्यावेळेस आपल्या गोलंदाजीच्या दर्जेवर मी म्हणेन गोडदेव संघाने त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे भरपूर सुरू आहेत. धावा झाल्या 10. वापसी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. रिक्वायर्ड रन रेट तुमच्या समोर 9चा होता. करंट रन रेट तुम्ही 5 न खेळतायत, म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट तब्बल वाढेल. म्हणजे जवळजवळ आता विचार केला आपण तर या 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जवळजवळ धावा करायच्या आहेत त्या 34, म्हणजे जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट पोहोचतोय तो 11.50. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी नितीन नाईक चेंडूला फील्ड करतायत. 2 धावे ते मिळतील आणि त्या आता दृष्टिकोनातून मला क्रिकेट खेळावं लागेल, कारण इथे पर ओव्हर 11.50. इथून जर कमी धावा जर आल्या तर नेक्स्ट ओव्हर जवळपास तुमचा 12 ते 13च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट जाणार. त्याच्यामुळे इथूनच तुम्हाला मात्र आपला गेअर शिफ्ट करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडूला खेळला गेलं. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका खेळला गेलाय, 1 धाव इथे मिळणार. नो डाऊट ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. बरेचसे नामवंत बॅटर्स या टीममध्ये आहेत, मात्र ते लवकर मी तर म्हणेल माझ्या मताने रमा ठाकूर क्रीजवर आहेत, त्यानंतर म्हणायचं गेलं तर मिलिंद पाटील आहेत. या दोन्हीपैकी एका बॅटरला कुठेतरी क्लिक व्हावं लागेल. क्लायमेट बदललं बघा, असं वाटेल की पाऊस पडेल की काय. आता लो फुलटॉस बॉल होता आणि या लो फुलटॉस वर मात्र फसला गेलाय रमा ठाकूर. LBW पायचीच्या स्वरूपात आउट. रमा ठाकूर त्या ठिकाणी बाद होतात बघा. 2024चं वर्ष 8वा. मित्रांनो इतकंच म्हणणार मी, ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला 21 जानेवारी 2024चा दिवस 8वा. असं म्हटलं जातं की मित्रांनो की भूतकाळामध्ये कधीही वाकून बघायचं नसेल, मात्र जर भूतकाळ चांगला असेल तो भूतकाळ नक्कीच आवर्जून मागे वळून पाहायला हवा. आणि या ठिकाणी 2024 म्हणजे जवळपास 21 जानेवारी 2024चा भूतकाळ हा ओळा स्पोर्ट्स संघाचा अप्रतिम होता. या मैदानावरचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका आहे. मागे फिल्डर नितीन नाईक स्ट्रगल करतो त्या ठिकाणी, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, थ्रो येईपर्यंत 2 धावा. कारण याच मैदानावर याच नवघरच्या स्पर्धेमध्ये जे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 6वी स्पर्धा होती 21 जानेवारी 2024 रोजी मित्रांनो ओळा संघ चॅम्पियन बनला होता याच नवघरच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळेच म्हटलं की 8वा भूतकाळ 2024चा दिवस 8वा. ओळा संघाने राईस सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं याच नवघरच्या मैदानावर.
त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्ञानेश्वर मडवी. ऑन साईडला मी म्हटलंय 2024चा पान एकदा बघा आणि त्या ठिकाणी नक्कीच आलाय. खास करून चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून हा एक दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा, षटकार. चा उल्लेख का करतोय कारण संपूर्ण त्या स्पर्धेवर 2024च्या संपूर्ण स्पर्धेवर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 21. त्या संपूर्ण 2024च्या स्पर्धेवर ओवळा संघानं कब्जा केला होता. बेस्ट बॉलर ओवळ्याचा ठरला होता मिस्टर ज्ञानेश्वर मडवी. बेस्ट बॅटर ओवळ्याचा ठरला होता रमा ठाकूर आणि मालिकावीर सतीश ठाकूर ठरला होता. म्हणजे संपूर्ण जी स्पर्धा इथे कॉलिंग नव्हती बघा, काही आवश्यकता नव्हती, सगळं काही सुरळीत सुरू होतं. एक षटकार देखील आला होता, कुठेतरी रिक्वायर्ड रन या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र ही चुकी घडली आहे. रनआउटच्या स्वरूपात मिस्टर मिलन पाटील आउट. फलंदाज बाद. चला जुचेंद्र स्पोर्ट्स, जुचेंद्र प्लेअर लिस्ट कुठे आहे तुमची? सस्पेन्स म्युझिक आपण ऐकली. सस्पेन्स आतापर्यंत मी तर म्हणेल अजूनही मॅच मध्ये बाकी आहे. 10 बाद झाले 22. बघ आपण कुंदन म्हटलं होतं की आता तुम्हाला 11:30च्या रिक्वायर्ड रनने खेळायचं आहे. एक षटकार चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅटमधून आला होता. 11 धावा या नंबर 3च्या ओव्हरमध्ये जमा केलेत ओवळा संघानं. भावेश पाटील 11 धावा खर्च करतोय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 21. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 23 धावा. 12-18 मध्ये 21 बनवलेत, आता तुम्हाला मात्र 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. ओवळा स्पोर्ट्स ओवळा वर्सेस ओमरमदेव गोडदेव या दोन टीमच्या दरम्यान रंगलेला हा आजच्या दिवसातील पहिला सामना, या स्पर्धेचा अंतिम दिवस. ऑन द वे चांगला फटका आहे लॉंग ऑन डीपला, त्या ठिकाणी फिल्डर आहे. गॅप मध्ये आहे मात्र मिड विकेट डीप मधून जय आला होता त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल आहे आणि या 2 धावा देखील पूर्ण. आजचं क्लायमेट कालच्या क्लायमेट पेक्षा वेगळं आहे. काल थोडंफार आपण जर पाहिलं तर सनलाईट चांगल्या प्रकारे होती या ठिकाणी. आज सनलाईट नाहीये, आज अक्षरशः असं वाटतं जे क्लायमेट या ठिकाणी निर्माण झालंय कदाचित पाऊस येणार की काय अशी भीती देखील जाणवत आहे या ठिकाणी. त्यासाठी आम्ही रबर बॉल देखील आणून ठेवलेत. टेन्शन घेऊ नका तुम्ही, मॅच तर क्लिअर करायची आहे. फटका चांगला आहे मात्र त्या ठिकाणी डीप मध्ये स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. नितीन नाईक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित येत नाही. इथे देखील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे 26. 44 44च्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 18, म्हणजेच 1 to go, म्हणजे एका चेंडूवर 2 धावा असं आपण गणित म्हणू शकतो. 9 चेंडू 18 धावा. मॅच इतकीही लांब गेली नाहीये की ती मॅच तुम्ही रिटर्न आणूच शकत नाहीये. आताच्या घडीला जो मोमेंटम तुमच्यावर आहे तो मोमेंटम तुम्हाला शिफ्ट करायचा आहे आणि 9 चेंडूमध्ये 18 म्हणजे इथून एखादा मोठा फटका, 9 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला ना कुंदन, तर या मॅचमध्ये वापसी करू शकेल ओवळा स्पोर्ट्स ओवळा संघ. आणि प्रयत्न गोडदेव संघाचा तोच असेल की हा जो फरक आहे 9-18चा, हा फरक आम्हाला तसाच ठेवायचा आहे, जवळ न्यायचा नाहीये. हा गोडदेव संघाचा प्रयत्न असेल. फुलटॉस आहे ऑन साईडला, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले गेले. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू फील्ड झालाय. थ्रो इथे चांगला झाला होता मात्र घाई केली आहे. कधी चेंडू पकडतोय आणि कधी चेंडू यष्टीला लावतोय, इतकी घाई इथे मात्र नडले आहे गोलंदाज मिस्टर प्रमोदला. एक संधी निर्माण झाली होती. एका साईड चंद्रशेखर ओळेकर होता, एका साईडला रमा ठाकूर. कुठला तरी एक फलंदाज तुम्ही नक्कीच विजय ठाकूर, इथे कुठेतरी तुम्ही डगआउटमध्ये एखादा खेळू पाडू शकला असता मात्र
हार्ड लक. खाली बसलाय चेंडू, खाली बसतोय. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 28. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. समोर आहेत चंद्रशेखर ओलेकर. डाऊन द ग्राउंड. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र काही धावा नक्कीच हा फटका देऊन जाईल. बघा सिंगल, स्वतःवरचा विश्वास त्या ठिकाणी दाखवलाय चंद्रशेखर ओलेकर यांना. जवळपास या षटकातील अंतिम चेंडू आहे. मला थांबायचं आहे, मला स्ट्राईकवर जायचं आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या आहेत त्या तब्बल 29 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 15. 6 चेंडू 15 धावा. कालचा दिवस ज्या ज्या लोकांनी लाईव्ह टेलिकास्ट पाहिला असेल त्या लोकांना कालचा दिवस कदाचित आठवत असेल. काल कशा प्रकारे मॅचेस झाल्या, कशा प्रकारे काही चॅम्पियन संघ आहेत ते पराभूत झाले. आपण पाहिला मालवणी संघ पराभूत झाला, वाघबीळ संघ या ठिकाणी पराभूत झाला. बालकुम संघ अक्षरशः तो विजय बालकुम संघाने आपल्या बाजूने खेचून आणला होता, तो मात्र अंतिम क्षणी घोडबंदरच्या पदरात टाकला गेला इतकंच म्हणू शकतोय. कारण जवळपास 24 चेंडूमध्ये 40 धावा बालकुम टीमने बनवल्या होत्या आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावा या बालकुम टीमला बनवता आल्या नाही. अशा प्रकारचं आपण काल चित्र पाहिलं या ठिकाणी. काल 15 चेंडूमध्ये 50 धावा पाहिल्या. काल आपण एक हॅट्रिक पाहिली, पहिली हॅट्रिक या सीझन मधील. नितीन हजारे मॅन फ्रॉम बालकुम ज्यांना पहिली हॅट्रिक पूर्ण केली या मालिकेमधील, या सीझन मधील. तर एका साईडला 15 चेंडूमध्ये तब्बल 50 धावेचं अर्धशतक आपण पाहिलं. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे 73 धावांचा विक्रम त्या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न होता. जोनस यांचा जो विक्रम आत्तापर्यंत प्रस्थापित आहे मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर प्रवीण गावड यांच्या नावावर. मात्र कालच्या दिवसामध्ये आणखीन एक इतिहास घडला की फक्त 9 स्पर्धा आपल्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्या 9 स्पर्धांमध्ये अलंकार तरेच्या अकाउंटवर 400 धावा झाल्यात. तो एक आपण कालच्या दिवसामध्ये विक्रम पाहिला. म्हणजे कदाचित जो विक्रम प्रस्थापित आहे मॅन फ्रॉम नारंगी मिस्टर प्रवीण गावड 723 धावेचा संपूर्ण मालिकेमधील, तो विक्रम कदाचित यावेळेस अलंकार तरे मोडणार का हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये कदाचित उमटला असेल. 600 पर्यंत अलंकार तरी पोहोचला होता संपूर्ण मालिकेमध्ये. आता मात्र नक्कीच एक चांगला इन्फॉर्म बॅटर पाहतोय आपण. चंद्रशेखर ओलेकर क्रॉस बॅटर तो खेळायचा होता. पहिला चेंडू ते डॉट. 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. आता 5 मध्ये तुम्हाला 15 बनवावे लागतील. एक फटका बघा, एक फटका इथून जर आला तर या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. मिलिंद भाऊ, जोचंद्र टीमची प्लेअर लिस्ट आली, चेक करायची असेल तर करून घ्या. आलाय की नाही फटका? चांगला आहे, मागे फिल्डर आहे मग त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. ओला टीमने केले वापसी. हाय चंद्रशेखर ओलेकर यांच्या बॅट मधून षटकार. अब आएगा मजा, अब आएगा मजा. आता मात्र खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर रंगारंगीन सामना. एक मोठा फटका आणि इथून वापसी केली. टेन्शन वाढलंय ओमरमध्ये गोडदेव टीमचं. 4 मध्ये आतापर्यंत बनवायचे आहेत त्या 9 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसलाय, मात्र गॅप आहे भला मोठा. चेंडू थांबणार नाहीये. षटकार आल्यानंतर समोरच्या दिशेनं अगदी साइड स्क्रीनच्या दिशेनं चंद्रशेखर ओलेकर यांचा हा दणदणीत चौकार. तीन चेंडू शिल्लक आहे. 3 धावा करायच्या आहेत त्या 5. 3 चेंडू 5 धावा. मॅच संपली नाहीये. इथून 2 चेंडू चांगले टाकायचे. 2 चेंडू चांगले टाकायचे मुकेशला. जो मोमेंटम होता ओला टीमवर तो मोमेंटम शिफ्ट झालाय गोडदेव टीमवर. तो मोमेंटम पुन्हा तुम्हाला शिफ्ट करत असेल. ज्याप्रमाणे चंद्रशेखर ओलेकरनं या मॅच मध्ये वापसी केली तशाच प्रकारे तुम्हाला वापसी करायची असेल तर 2 चांगले चेंडू हाताळावे लागतील मिस्टर मुकेश यांना. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी फील्ड नाही. चेंडू डायव्हर्ट झालाय. एक धाव तर पूर्ण होते. डबलचा कॉल दिला जातोय. चुकी घडल्या. काल देखील अशाच प्रकारे चुका घडल्या होत्या बालकुम टीम कडून आणि त्यानंतर त्यांच्या हातातून सामना निसटला होता. इथे चुकी घडले. रनआउटची विकेट पडले. मिस्टर विजय ठाकूर या ठिकाणी बाद. मात्र सामना संपला नाहीये.
4 धावांची अजूनही गरज आहे आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट जर पडले काय इथून वापसी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये का फ्रेश बॅटर आलाय. इथे एक फ्रेश बॅटर आलाय आणि खास करून चंद्रशेखर ओळेकर ज्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये आपला दबदबा निर्माण केलाय तो खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी यूज करणार या ठिकाणी उंबरमध्ये गोडदेव संघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2 धावा करायच्या आहेत त्या 4. विकेट देखील मी क्लिअर करतोय. 6 विकेट गोडदेव टीम, 4 विकेट ओळा टीम. 2 चेंडू 4 धावा. अक्षरशः कालच्या दिवसातील सामना म्हणजे कालचा शेवट अक्षरशः आजच्या दिवसातून सुरू झालाय असं नक्कीच म्हणू शकेल मी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्लेसमेंट बुद्धिमत्तेचं क्रिकेट, योग्य क्रिकेट खेळलं गेला. जो बॅटर सेट आहे, ज्या बॅटरनं सर्वाधिक चेंडू या खेळपट्टीवर काढले आहेत त्या बॅटरला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. जे काम दिलं होतं बॅटर बबलूला ते काम त्यानं प्रामाणिकपणे पार पाडलंय. चंद्रशेखर ओळेकर स्ट्रायकर येत आहेत मात्र चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा करायच्या आहेत त्या 3. मात्र विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 2 धावा जरी केल्या तरी ओळा संघ विजयी. आणि या मैदानावर 2 धावा करणं इतकी मोठी गोष्ट नाहीये, लक्षात ठेवा. कारण ओपन मैदान म्हणू शकतो, काही ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये ओपन चांगलं मैदान आहे आणि डिक्लेअर झोन देखील जर आपण विचार केला 2 धावा आहेत. त्याच्यामुळे 2 धावा इथे या मैदानावर करणं म्हणजे तितकी मोठी गोष्ट नाहीये. मात्र आतापर्यंत खरोखर एक षटकार एक चौकार आल्यानंतर मात्र जी वापसी केली आहे मुकेशनं ती मात्र कौतुकास्पद आहे. झालेल्या चुकांवर जर पांघरून घालायचं असेल तर हा चेंडू मुकेशला चांगला टाकावा लागेल आणि या मॅचला जिंकायचं असेल तर चंद्रशेखर ओळेकर यांना या 2 धावा कराव्या लागतील. काय घडेल मॅच अगदी मी म्हणे शिगेला येऊन पोहोचले. शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन मॅच थांबले. गोलंदाज तयार. हवेत खेळलाय, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांनी सोडला कॅच. काय घडलंय, अगदी समोर विजय होता तो विजय मात्र हातातून सोडून दिलाय गोडदेव टीमनं. म्हणतात दबाव, याला म्हणतात प्रेशर. प्रेशर मध्ये क्रिकेट खेळू नका, तुमची शिट्टी वाजेल. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिट्टी वाजली ती कोणाची तर मिस्टर राहुलची. यास्मी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अगदी लॉंग ऑन डीपला समोरच्या दिशेनं खेळला होता तो चेंडू चंद्रशेखर ओळेकर यांना तो देखील हवेत. चांगला चेंडू हाताळला होता मुकेशनं. हा जर कॅच टिपला असता तर तो कॅच नव्हती, ती मॅच होती राहुल. मात्र ती मॅच मात्र अगदी हातातून सोडून दिली राहुलनं. गोडदेव संघ या ठिकाणी पराभवाच्या छायेत गेलाय. तो कॅच बघा किती महत्वपूर्ण ठरला होता टीमसाठी, मात्र कॅच ड्रॉप, टीम पराभूत. या ठिकाणी ओळा संघ जिंकलाय आणि कुठेतरी नक्कीच नशिबाचा कौल हा ओळा टीमच्या बाजूनं. अभिनंदन ओळा टीम. हार्ड लक अँड बॅड लक ओम ब्रह्मदेव गोडदेव.